नमस्कार मित्रांनो, तुळ राशीच्या जातकांनो सावधान. 21 ते 26 मार्च 2026 तुमच्या आयुष्यात बदल घडवून आणणाऱ्या 11 खास भविष्यवाण्या. तुम्हाला आतून असं वाटतंय का की काहीतरी मोठं घडणार आहे? जणू तुमचं आयुष्य अचानक एका नव्या मार्गावर वळणार आहे. मित्रांनो, हा आठवडा तुळ राशीच्या लोकांसाठी अनेक नवीन संकेत घेऊन आला आहे. जिथे एका बाजूला करिअरमध्ये पुढे जाण्याच्या संधी मिळतील, तिथे आर्थिक स्थितीही हळूहळू मजबूत होताना दिसेल. मात्र आरोग्य आणि कौटुंबिक बाबींमध्ये थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे राहील. आठवड्याच्या मध्यात चंद्र जेव्हा 6व्या भावात प्रवेश करेल, तेव्हा तुमच्यात एक वेगळीच ऊर्जा आणि आत्मविश्वास दिसून येईल. तुम्ही निर्धास्तपणे निर्णय घ्याल आणि कार्यस्थळी जे लोक तुमच्या विरोधात होते ते स्वतः मागे हटताना दिसतील. ग्रहांची स्थितीही या काळात तुमच्या बाजूने संकेत देत आहे. सूर्य मीन राशीत राहून तुमच्या दैनंदिन जीवन आणि आरोग्यावर प्रभाव टाकत आहे. तर शनीचा 6व्या भावातील स्थान तुम्हाला कामात स्थिरता आणि विरोधकांवर विजय मिळवून देऊ शकतो. येणाऱ्या काही मिनिटात आपण तुळ राशीसाठी करिअर, धन, भाग्य, कुटुंब आणि जीवनाशी संबंधित 11 मोठ्या भविष्यवाण्यांवर सविस्तर चर्चा करणार आहोत. आपण फक्त संकेत सांगणार नाही, तर त्यांच्या मागील कारणे आणि त्यासंबंधित उपायही समजून घेण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी कमेंटमध्ये हर हर महादेव किंवा तुमच्या राशीचे नाव नक्की लिहा, जेणेकरून ही चर्चा अधिक सकारात्मक बनेल. व्हिडिओला एक छानसा लाईक जरूर करा आणि त्याला हायप करायला विसरू नका. आता जाणून घेऊया त्या 11 भविष्यवाण्या ज्या तुमच्या येणाऱ्या काळाची दिशा बदलू शकतात. नंबर 1. कार्यक्षेत्रात यश. 21 ते 26 मार्च या आठवड्यात तुमच्या कार्यक्षेत्रात एक नवीन सकारात्मक ऊर्जा दिसून येईल, ज्यामुळे तुमच्यात काम करण्याचा उत्साह वाढेल. तुमची लपलेली प्रतिभा आता उघडपणे समोर येईल आणि लोक तुमच्या कामाची दखल घेऊ लागतील. जे काम काही काळापासून थांबले होते ते आता हळूहळू पूर्ण होऊ लागतील, ज्यामुळे तुमच्या मनावरील ताणही कमी होईल. ऑफिस किंवा व्यवसायात तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही एखाद्या नवीन प्रोजेक्टवर काम करत असाल तर त्यातही तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळू शकतात. या काळात तुमचे निर्णय योग्य दिशेने जातील, ज्यामुळे तुमची प्रतिमा मजबूत बनेल आणि लोक तुमच्यावर विश्वास ठेवू लागतील. मात्र या काळात तुम्हाला थोडा संयम ठेवण्याची गरज आहे, कारण काही लोक तुमच्या प्रगतीमुळे तुमच्या विरोधात विचार करू शकतात. पण तुमची समजूतदारपणा आणि शांत स्वभाव तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत पुढे ठेवेल. हा काळ स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आहे, कारण तुमची मेहनतच तुम्हाला त्या यशाच्या शिखरापर्यंत नेईल ज्याची तुम्ही कल्पना केली आहे. जर तुम्ही पूर्ण आत्मविश्वासाने पुढे गेलात तर हा आठवडा तुमच्या करिअरला नवीन दिशा देणारा ठरू शकतो. नंबर 2. आर्थिक मजबूती. 21 ते 26 मार्च या आठवड्यात तुमच्या आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा दिसून येऊ शकते, ज्यामुळे मनात समाधान आणि दिलासा निर्माण होईल. जिथे आधी पैशांबाबत चिंता होती, तिथे आता उपायांचे मार्ग खुलताना दिसतील. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्याचे संकेत आहेत, ज्यामुळे तुमची कमाई वाढू शकते आणि आर्थिक संतुलन मजबूत होईल. जर तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल तर त्यातूनही सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. जुन्या आर्थिक अडचणी ज्या बराच काळ तुम्हाला त्रास देत होत्या, त्या आता सुटताना दिसतील. अडकलेले पैसे मिळणे किंवा जुन्या व्यवहारांचा निकाल लागणेही या काळात शक्य आहे. या दरम्यान खर्चांवर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी खूप गरजेचे असेल, जेणेकरून पुढील काळात कोणतीही अडचण येणार नाही. समजूतदारपणे घेतलेला प्रत्येक निर्णय तुम्हाला आर्थिकदृष्ट्या अधिक मजबूत करेल. जर तुम्ही कोणतेही नवीन आर्थिक पाऊल उचलण्याचा विचार करत असाल तर वेळ तुमच्या बाजूने जाताना दिसत आहे. फक्त संयम आणि शहाणपणाने पुढे चला, यश निश्चितच तुमच्या पायाशी येईल. नंबर 3. करिअर ग्रोथ. 21 ते 26 मार्च या आठवड्यात करिअरशी संबंधित बाबींमध्ये तुमच्यासाठी नवीन मार्ग खुले होताना दिसतील, ज्यामुळे पुढे जाण्याची आशा अधिक बळकट होईल. जे लोक बऱ्याच काळापासून नवीन नोकरीच्या शोधात आहेत
त्यांच्यासाठी हा काळ सकारात्मक संकेत घेऊन येऊ शकतो. तुमची मेहनत आणि संयम आता फळ देऊ लागतील आणि ज्या संधीची तुम्ही वाट पाहत होता ती अचानक तुमच्यासमोर येऊ शकते. इंटरव्ह्यू किंवा कोणत्याही महत्त्वाच्या चर्चेत तुमच्या बोलण्याचा प्रभाव पडेल, ज्यामुळे यश मिळण्याची शक्यता वाढेल. जर तुम्ही आधीपासून नोकरी करत असाल तर तिथेही तुम्हाला पुढे जाण्याच्या संधी मिळू शकतात. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या तुमचा अनुभव आणखी चांगला करतील आणि भविष्यात तुम्हाला उंच स्थानावर पोहोचवू शकतात. या काळात तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल, कारण तुमचा आत्मविश्वासच तुम्हाला इतरांपेक्षा वेगळं ठरवेल. थोडीशी मेहनत आणि योग्य दिशेने उचललेलं पाऊल तुमच्या करिअरला नवीन उंची देऊ शकतं. मात्र घाईत कोणताही निर्णय घेण्यापासून टाळा आणि प्रत्येक संधी समजून घेऊन तपासा. जर तुम्ही संयम आणि समजूतदारपणाने पुढे गेलात तर हा काळ तुमच्या करिअरसाठी एक मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. नंबर 4. प्रेम जीवन. 21 ते 26 मार्च या आठवड्यात तुमच्या प्रेम जीवनात भावनिक समज आणि परिपक्वता आधीपेक्षा अधिक मजबूत होताना दिसेल. नात्यांमध्ये एक नवीन संतुलन निर्माण होईल, जिथे तुम्ही एकमेकांच्या भावना अधिक चांगल्या प्रकारे समजू शकाल. जर आधी कोणत्या गोष्टीवरून मतभेद सुरू होते तर आता ते सोडवण्याचा योग्य वेळ आहे. मोकळेपणाने संवाद केल्याने गैरसमज दूर होतील आणि नातं पुन्हा सहज आणि मजबूत होऊ शकते. या काळात एखादे जुने नातेही अचानक पुन्हा समोर येऊ शकतं. एखाद्या एक्सकडून कॉल किंवा मेसेज येण्याची शक्यता आहे. अशा वेळी भावनांमध्ये वाहून जाण्याऐवजी समजूतदारपणे निर्णय घेणे तुमच्यासाठी अधिक योग्य ठरेल. आपल्या जोडीदाराच्या बोलण्याकडे लक्ष देणं आणि त्यांना महत्त्व देणे या काळात खूप गरजेचं राहील. छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा, कारण त्याच पुढे जाऊन तणावाचं कारण बनू शकतात. जे लोक सिंगल आहेत त्यांच्या आयुष्यातही एखाद्या खास व्यक्तीच्या येण्याचे संकेत मिळू शकतात. एक नवीन सुरुवात तुमच्या आयुष्यात आनंद आणि उत्साह घेऊन येऊ शकते. मात्र या काळात घाई किंवा भावनांमध्ये वाहून जाऊन कोणताही मोठा निर्णय घेण्यापासून टाळा. संयम आणि समजूतदारपणाने घेतलेले प्रत्येक पाऊल तुमचं नातं अधिक गहिरे करेल. नंबर 5. कौटुंबिक सुख. 21 ते 26 मार्च या आठवड्यात कौटुंबिक जीवनात शांतता आणि संतुलनाचा अनुभव येणार आहे, ज्यामुळे मनाला खोलवर शांतता मिळेल. घराचे वातावरण आधीपेक्षा अधिक सकारात्मक आणि आनंदी दिसेल, जिथे सर्व सदस्य एकमेकांच्या अधिक जवळ येताना दिसतील. कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुमच्यासाठी खास ठरेल, ज्यामुळे नात्यांमध्ये आपुलकी आणि समज वाढेल. एखादा जुना मतभेद संपवण्याची संधीही मिळू शकते, ज्यामुळे नात्यांमध्ये पुन्हा गोडवा परत येईल. घरात एखाद्या शुभ कार्याचा किंवा छोट्या आनंदाचे वातावरण तयार होऊ शकते, जे सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य आणेल. मोठ्यांचे आशीर्वाद आणि लहानांचे प्रेम तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवेल. जर तुम्ही बराच काळ कुटुंबाला वेळ देऊ शकत नव्हता तर आता तो पूर्ण करण्याची योग्य संधी मिळेल. तुमचा एक छोटासा पुढाकारही नात्यांना अधिक घट्ट बनवू शकतो. हा काळ आपल्या लोकांसोबत जोडले जाण्याचा आणि नात्यांना मजबूत करण्याचा आहे, कारण हेच नाते पुढे जाऊन तुमची सर्वात मोठी ताकद बनेल. नंबर 6. आरोग्याची काळजी. 21 ते 26 मार्च या आठवड्यात आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला विशेष सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, जेणेकरून छोट्या समस्या पुढे जाऊन मोठ्या त्रासात बदलू नयेत. विशेषतः डोकेदुखी, थकवा आणि पचनाशी संबंधित समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य ठरणार नाही. अनियमित दिनचर्या आणि आहारातील निष्काळजीपणा या समस्या अधिक वाढवू शकतात. त्यामुळे तुमचा दिनक्रम संतुलित ठेवणे खूप महत्त्वाचं असेल. वेळेवर जेवण करणे, पुरेसे पाणी पिणे आणि पूर्ण झोप घेणे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल. कामाचा ताण या काळात मानसिक थकवाही वाढवू शकतो, ज्यामुळे चिडचिड किंवा तणाव जाणवू शकतो. अशा वेळी मध्ये मध्ये स्वतःला विश्रांती देणे आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढणे गरजेचं राहील. योग, ध्यान किंवा हलका व्यायाम आपल्या दिनचर्येत समाविष्ट केल्याने शरीर आणि मन दोन्ही संतुलित राहतील.
त्यामुळे तुमची ऊर्जा टिकून राहील आणि तुम्ही अधिक चांगलं वाटेल. यासोबतच 21 मार्चच्या आसपास बराच काळ चालू असलेल्या एखाद्या समस्येशी संबंधित एक मोठं सत्य तुमच्यासमोर येऊ शकतं. हे सत्य तुम्हाला मानसिकदृष्ट्या हादरवू शकते, पण त्याचबरोबर तुम्हाला योग्य दिशेने विचार करण्याचा आणि आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याचा संकेतही देईल. जर तुम्ही वेळेत सावधगिरी बाळगली नाही तर छोटी समस्या देखील मोठी होऊ शकते. म्हणून आपल्या आरोग्याला प्राधान्य द्या आणि प्रत्येक संकेत समजून घेत योग्य पावले उचला. नंबर 7. भागीदारीत लाभ. 21 ते 26 मार्च या आठवड्यात, विशेषतः 21 आणि 22 मार्चच्या आसपास भागीदारीशी संबंधित कामांमध्ये तुम्हाला सकारात्मक परिणाम मिळण्याचे ठोस संकेत दिसत आहेत. जर तुम्ही कोणासोबत मिळून व्यवसाय करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी एखाद्या मोठ्या डीलचा किंवा महत्त्वाच्या संधीचा दरवाजा उघडू शकतो. परस्पर विश्वास आणि चांगला समन्वय या काळात तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. त्यामुळे कामाची गती वाढेल आणि परिणामही अनुकूल मिळतील. भागीदारासोबत तुमची समज आधीपेक्षा अधिक मजबूत होईल, ज्यामुळे निर्णय घेणं सोपं जाईल. एखाद्या जुन्या संपर्कातून किंवा ओळखीमधून अचानक एखादा फायदेशीर प्रस्ताव मिळू शकतो, जो तुमच्या भविष्यासाठी उपयोगी ठरेल. ही संधी तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मजबूत बनवण्यासोबतच नवीन मार्गांकडेही घेऊन जाऊ शकते. जर तुम्ही नवीन भागीदारी सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकतो. या काळात केलेली सुरुवात पुढे जाऊन तुमच्या व्यवसायाची मजबूत पायाभरणी बनू शकते. मात्र कोणताही करार किंवा डील अंतिम करण्यापूर्वी सर्व अटी नीट समजून घेणे खूप आवश्यक आहे. प्रत्येक छोटी मोठी गोष्ट लेखी स्वरूपात निश्चित करणे तुमच्यासाठी सुरक्षित आणि फायदेशीर ठरेल. संतुलित विचार आणि योग्य वेळी घेतलेला निर्णय तुम्हाला व्यवसायात पुढे जाण्यास मदत करेल. हा आठवडा तुमच्यासाठी भागीदारीद्वारे यश आणि लाभाच्या नवीन संधी घेऊन येऊ शकतो. नंबर 8. मानसिक स्थिती. 21 ते 26 मार्च या आठवड्याच्या सुरुवातीला तुमचं मन थोडं अस्थिर आणि गोंधळलेलं वाटू शकतं. त्यामुळे कोणत्याही कामात पूर्ण लक्ष केंद्रित करणे कठीण जाईल. छोट्या छोट्या गोष्टी देखील तुम्हाला जास्त विचार करायला भाग पाडू शकतात. त्यामुळे मानसिक थकवा वाढू शकतो. पण जसजसा वेळ पुढे जाईल तसतशी तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता येऊ लागेल आणि तुम्ही गोष्टी अधिक खोलवर समजू लागाल. विशेषतः आठवड्याच्या उत्तरार्धात मानसिक संतुलन मजबूत होईल, ज्यामुळे तुम्ही योग्य आणि अचूक निर्णय घेण्यास सक्षम व्हाल. याच दरम्यान 25 मार्चचा काळ तुमच्या आयुष्यातील काही लपलेल्या रहस्यांचा उलगडा करू शकतो, ज्यामुळे अनेक अशा गोष्टी समोर येऊ शकतात ज्या तुम्ही बराच काळ दुर्लक्षित करत होता. पण खरे सत्य तेच असेल जे तुम्हाला आतून मजबूत बनवेल आणि योग्य दिशा दाखवेल. ज्या गोष्टी आधी तुम्हाला त्रास देत होत्या त्या आता तुम्ही नव्या दृष्टिकोनातून पाहू लागाल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि मनातील द्विधा मनःस्थिती हळूहळू कमी होताना दिसेल. ध्यान, एकांत आणि स्वतःशी संवाद साधणे या काळात तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. हा काळ स्वतःला समजून घेण्याचा आणि मानसिकदृष्ट्या मजबूत होण्याचा आहे, जो तुमच्या प्रत्येक पुढील निर्णयाला अधिक चांगलं बनवेल. नंबर 9. सामाजिक संबंध. 21 ते 26 मार्च या आठवड्यात तुमच्या सामाजिक जीवनात नवीन मजबूती आणि संतुलन दिसून येईल, ज्यामुळे तुमच्या आसपासचे वातावरण अधिक सकारात्मक आणि सहकार्यपूर्ण बनेल. तुमचं वागणं आणि बोलण्याची पद्धत लोकांवर प्रभाव टाकेल, ज्यामुळे तुमचे संबंध अधिक गहिरे होतील. मित्र आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमची अनेक महत्त्वाची कामे सहज पूर्ण होतील. एखाद्या खास कामात तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांची साथ मिळू शकते, जो तुमचा आत्मविश्वास अधिक वाढवेल. या काळात तुम्हाला सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधीही मिळू शकते, जिथे तुम्ही नवीन लोकांशी जोडले जाल आणि तुमचे संपर्क अधिक मजबूत कराल. नवीन संबंध भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात आणि तुम्हाला पुढे जाण्याचे नवीन मार्ग दाखवू शकतात. जुन्या मित्रांशी भेट किंवा संवाद तुम्हाला आनंद आणि समाधान देऊ शकतो.
त्यांच्यासोबत घालवलेला वेळ तुम्हाला मानसिकदृष्ट्या हलकं आणि आनंदी वाटायला लावेल. मात्र या काळात कोणत्याही प्रकारच्या गैरसमज टाळण्यासाठी तुमचं बोलणं स्पष्ट आणि सोपं ठेवणं आवश्यक आहे. विचार न करता बोललेले शब्द नात्यांमध्ये अंतर निर्माण करू शकतात. त्यामुळे संयम राखणे तुमच्यासाठी गरजेचं आहे. जर तुम्ही सकारात्मक वर्तन आणि समजूतदारपणाने पुढे गेलात तर तुमचे संबंध अधिक मजबूत होतील. हा आठवडा तुमच्यासाठी नातेसंबंध सुधारण्याची आणि त्यांना नवीन ऊर्जा देण्याची एक चांगली संधी ठरू शकतो. नंबर 10. प्रवास. 21 ते 26 मार्च या आठवड्यात तुमच्या आयुष्यात अचानक प्रवासाचे योग प्रबळ होताना दिसत आहेत, जे जास्त नियोजन करता देखील समोर येऊ शकतात. शक्यता आहे की एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी, ऑफिसच्या जबाबदारीमुळे किंवा कौटुंबिक कारणांमुळे तुम्हाला घाईघाईने कुठेतरी बाहेर जावं लागू शकतं. हा प्रवास लहानही असू शकतो आणि मोठाही. पण या दरम्यान तुम्हाला अनेक नवीन अनुभव मिळतील. हे अनुभव तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल घडवू शकतात आणि तुम्हाला आयुष्याकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची प्रेरणा देऊ शकतात. प्रवासादरम्यान नवीन लोकांची भेट किंवा एखाद्या खास व्यक्तीशी संपर्क तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. काही अशा संधी मिळू शकतात जे पुढे जाऊन तुमच्या करिअर किंवा वैयक्तिक जीवनात सकारात्मक बदल घडवू शकतात. मात्र या काळात आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे खूप आवश्यक असेल, कारण सततची धावपळ आणि अनियमित दिनचर्या तुम्हाला थकवू शकते. डोकेदुखी, अशक्तपणा किंवा पचनाशी संबंधित लहान समस्या जाणवू शकतात. त्यामुळे अजिबात निष्काळजीपणा करू नका. आहार संतुलित ठेवा आणि बाहेरचे अन्न कमीत कमी घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आरोग्यावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. वेळोवेळी विश्रांती घ्या आणि आपल्या शरीराला आवश्यकतेनुसार आराम द्या. जर तुम्ही आधीपासून एखाद्या प्रवासाची योजना करत असाल तर ती व्यवस्थितपणे आखणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. आवश्यक कागदपत्रे आणि गरजेच्या वस्तू आधीच तयार ठेवा, जेणेकरून कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. हा प्रवास तुमच्यासाठी केवळ ठिकाण बदल नसून नवीन संधींचा संकेतही ठरू शकतो. त्यामुळे प्रत्येक परिस्थितीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहा आणि प्रत्येक अनुभवातून काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. नंबर 11. निर्णय घेण्याची क्षमता. 21 ते 26 मार्च या आठवड्यात तुमच्या विचारांमध्ये वेगळीच स्पष्टता आणि संतुलन दिसून येईल. त्यामुळे तुम्ही योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास सक्षम व्हाल. तुम्ही कोणत्याही परिस्थितीचे समजूतदारपणे विश्लेषण करू शकाल आणि घाईत कोणतेही चुकीचं पाऊल उचलण्यापासून वाचाल. या काळात तुमचा आत्मविश्वास मजबूत राहील, ज्यामुळे तुमच्या निर्णयांचा परिणामही सकारात्मक दिसेल. तो करिअरशी संबंधित विषय असो किंवा वैयक्तिक जीवनाचा, तुम्ही प्रत्येक क्षेत्रात संतुलन राखाल. हा काळ तुमच्या निर्णयांवर विश्वास ठेवण्याचा आहे, कारण तुमची सुज्ञता तुम्हाला योग्य दिशेने पुढे नेईल. उपाय: सकाळच्या वेळी तांब्याच्या लोट्यातून सूर्याला जल अर्पण करा. यामुळे सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल. दररोज हनुमान चालिसाचे पठण केल्याने मनःशांती आणि आत्मबल वाढेल. शुक्र बीज मंत्र ओम द्रा द्री द्रौं सरः शुक्राय नमः याचा 108 वेळा जप करा. यामुळे आयुष्यात सुख आणि समृद्धीचे योग निर्माण होतील. गरजू लोकांना अन्नदान करा किंवा दानधर्म करा. यामुळे पुण्यफळाची प्राप्ती होईल. काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घालणे देखील तुमच्यासाठी शुभ आणि लाभदायक मानलं जातं. शेवटी इतकंच समजून घ्या, हा आठवडा फक्त काही घटनांचा नसून तुमच्या आयुष्यात मोठ्या बदलाचा संकेत घेऊन आला आहे. या काळात तुम्हाला जे संकेत मिळत आहेत त्यांना हलक्यात घेऊ नका, कारण हे छोटे छोटे इशारे पुढे जाऊन तुमची दिशा ठरवतात. वेळेचा योग्य वापर आणि आपल्या निर्णयांवर विश्वास तुम्हाला त्या यशाच्या शिखरावर नेऊ शकतो, ज्याची तुम्ही नेहमी कल्पना केली आहे. गरज आहे ती फक्त स्वतःवर विश्वास ठेवण्याची आणि प्रत्येक परिस्थितीला सकारात्मक विचाराने सामोरे जाण्याची. जर तुम्ही सातत्याने मेहनत करत राहिलात तर नशीब देखील तुमची साथ देण्यासाठी मजबूर होईल. लक्षात ठेवा, बदलणारा काळच नवीन संधींचे दरवाजे उघडतो आणि पुढे जाण्याचा मार्ग दाखवतो. योग्य विचार,
योग्य पावले आणि योग्य उपाय हेच आयुष्याला नवी दिशा देतात. आणि जेव्हा या सगळ्यांसोबत तुम्हाला भोलेनाथांचा आशीर्वाद मिळतो तेव्हा यश तुमच्या पायाशी येतं. त्यामुळे विश्वास ठेवा. पुढे जात राहा, कारण तुमचा चांगला काळ आता दूर नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हायप करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव जरूर लिहा. ही माहिती सामान्य ज्योतिषीय गणनांवर आधारित आहे. त्यामुळे याला मार्गदर्शन म्हणून घ्या आणि कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी स्वतः एकदा नीट तपासून घ्या. धन्यवाद. हर हर महादेव.